पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वसलेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई ह्या तालुक्यांमध्ये आदिवासी व कातकरी समाजाचे वास्तव्य आहे। हा समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला असून तो विविध सुविधांपासून वंचित राहिलेला आहे। या समाजाच्या स्थितीमध्ये बदल करणे हे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी सर्व पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे। शासन स्तरावरून आदिवासींचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्याकरता अनेक योजना सरकारने राबवल्या व त्यांचे मूलभूत अधिकार गाव पातळीवर पार पाडण्याकरता अनेक शासन निर्णय, परिपत्रके शासनाकडून काढण्यात आली, परंतु तरीही आमचे आदिवासी बांधव अनेक सुख सुविधांपासून वंचित राहिले। शासन संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना अजूनपर्यंत त्यांना संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार त्यांना मिळालेच नाहीत। आजही पालघर जिल्हा हा 25,000 व्यक्तींना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला आणि डोक्यावर छप्पर नाही, कसायला जमीन नाही व प्यायला सुद्धा पाणी नाही। अजून त्यांना सक्तीचे शिक्षण मिळत नाही। त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी बनवलेले कायदे, आखलेली धोरणे, बनवलेल्या योजना, केलेल्या तरतुदी, घेतलेले शासन निर्णय फक्त कागदावर राहिलेत। हे प्रश्न कोणी सोडवायचे किंवा नाही, म्हणून संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष हे मूलभूत अधिकार मिळण्याकरता, जगण्याचा अधिकार मिळवण्याकरता बेमुदत आंदोलन श्रमजीवीच्या वतीने करण्यात येत आहे। सदर आंदोलनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या, जसं की जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्याकरता शासनाने करोडो रुपये खर्च केले। या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आपल्या निदर्शनास आणून दिला असताना देखील संबंधित ठेकेदारावर किंवा अधिकाऱ्यांवर अजूनपर्यंत कारवाई केली नाही व नळाला पाणीही नाही। दुसरं म्हणजे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 व नियम 2008 सुधारणा नियम 2012 अंतर्गत 4300 इतके दावे शेतकऱ्यांना वनपट्टे अजूनही कमी क्षेत्राचे मंजूर झाले आहेत, त्यांना तात्काळ वनाचा अधिकार देण्यात यावा। तिसरं, बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 4 ऑगस्ट 2009 रोजी लागू केला, परंतु आश्रमशाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत शासकीय आश्रमशाळांची क्षमता आणि व्यवस्था यात गेल्या 25 वर्षापासून कोणताही बदल नाही। पायल डोके या विद्यार्थिनीला आश्रमशाळेत आत्महत्या केली, तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आदिवासी विकास मंत्री व आदिवासी विकास सचिव यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि पालघर जिल्ह्यात एकूण 2023-24 आर्थिक वर्षामध्ये वीट भट्टीवरील 136 इतकी मजूर वीट भट्टीच्या कामावर मालकांच्या दहशतीखाली असलेल्या मजुरांना वेठबिगारीच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे, परंतु त्यांना मिळणारे तात्काळ अर्थसहाय्य मिळालं नाही। तसेच या वेठबिगारांच्या पुनर्वसनाबाबत कुठलेही पाऊल उचललेले दिसत नाही। जोपर्यंत त्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हे वेठबिगार आपल्यामध्येच राहतील, अशा विविध मागण्यांसाठी आज पंचायत समिती जव्हार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी अजित गायकवाड, जिल्हा युवक सचिव व पंचायत समिती सदस्य जव्हार कमलाकर भोरे, तालुका अध्यक्ष संतोष जिंदा, तालुका सचिव सुनील हिरकुडा, परशुराम गांगोडा, यमुना भोये, तालुका उपाध्यक्ष जमशेद खान, शहर अध्यक्ष रंजना चौधरी, तालुका महिला प्रमुख गोविंद गावित, रघुनाथ चौधरी, वसंत वाजे, भास्कर जाबर, बबिताई कोरडा, अरुण भोये, रामदास दांडगे, तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला भगिनी या मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या।